आता बघूया बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट. बीडच्या टेंभुर्णी गावातील एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचे व्यवहार झाल्याचा खळबळजनक दावा सुरेश धस यांनी केलाय. तसंच बीडमध्ये महादेव बेटिंग ॲपच्या माध्यमातून घोटाळा झाला असून त्याचं कनेक्शन मलेशियापर्यंत असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. धनुभाऊ, आपलं विमान खाली आणा. तुम्हाला पालकमंत्री व्हायचं आहे तर व्हा, पण आमचं लेकरू मेलंय, त्याला न्याय द्यायचा आहे असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोर्चाच्या आडून होणारं राजकारण थांबवा अशी मागणी अजित पवार गटाच्या नेत्यांनी केली. सुरेश धस यांचा सरकारच्या तपास यंत्रणांवर विश्वास नाही का असा संतप्त सवाल करत धनंजय मुंडेंनी बदनामी थांबवा अशी मागणी मुंडे समर्थकांनी केली. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आल्यानं महायुती आणि विरोधी आमदारांना धनंजय मुंडेंना संपवण्याचे प्रयत्न सुरू केले. सुरेश धस यांनी त्यांची सुपारी घेतली आहे आणि एका सामाजिक कार्यकर्त्याला कामाला लावलंय असा गंभीर आरोप अमोल मिटकरींनी केला. अमोल मिटकरी, माझ्या नादाला लागू नको, तुला महागात पडेल असा थेट इशारा भाजप आमदार सुरेश धस यांनी दिलाय. बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येविरोधात रेणापुरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख बोलताना भावनिक झाले. वडिलांच्या मारेकऱ्यांना अटक करा अशी मागणी वैभवीने केली. परळीत हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला जामीन मंजूर करण्यात आलाय. अंजली दमानिया यांनी कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर गुन्हा नोंदवला. काल कैलास फडला अटक करण्यात आली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासासाठी सीआयडीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी बीडमध्ये 2 दिवसांपासून तळ ठोकून आहेत. आज आरोपी विष्णू जाटेची चौकशी झाली. दरम्यान पोलीस अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळावरून जाऊन पाहणी करणार. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या रेणापूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला. हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली. मयत सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ उद्या भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाची अंतिम तयारी अंतिम टप्प्यात आली असून शहरात मोठे बॅनर झळकतात. वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं पाठबळ असल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराडला अटक का होत नाही असा सवाल क्षीरसागर यांनी विचारला. पालिका निवडणुकांच्यासाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तयारी सुरू केली आहे. विधानसभा निकालानं हुरळून जाऊ नका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुस्त राहून चालणार नाही असं भाजप आणि संघानं आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं. नाशिकमध्ये नरहरी झिरवळ यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे. बॅनरवर झिरवाळ यांचा आदिवासी विकास मंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे समर्थकांच्या मनात अजूनही तेच आदिवासी विकास मंत्री असल्याचं समोर येत आहे. सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी उभं राहतं. बीडमधील किंवा परभणीतील घटना असो, गृहमंत्री पांघरुण घालण्याचं काम करत असल्याची टीका विजय वडेट्टीवारांनी केली. साताऱ्यात पालकमंत्रीपद अजून निश्चित झालं नसलं तरी खासदार उदयनराजे भोसलेंनी साताऱ्यातील रचना 2024च्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा पालकमंत्री असा उल्लेख करून भाषण केलं. यावेळी उदयनराजेंनी शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री होणार असल्याचे संकेत दिले. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक खात्यानं 100 दिवसाचा कृती आराखडा तयार करून ठोस कामगिरी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या आराखड्यात जनतेला लाभ मिळणाऱ्या योजना आदींचा समावेश असावा आणि राज्याचं नाव देशात अग्रेसर असावं असा दृष्टिकोन असावा असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. जालन्यात महायुतीत राजकीय कुस्ती होताना दिसतेय. कारण निवडणुकीचं बिगुल वाजण्याआधी भाजप आणि शिवसेनेच्या 2 बड्या नेत्यांनी महापौर पदावर दावा केला. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जालन्यात महापौर शिवसेनेचाच होणार असं म्हटलं, तर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी देखील जालन्यात भाजपचाच महापौर होईल असं म्हटलं. महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड केली गेली. मतदार यादीत फेरबदल करून 118 मतदारसंघात 72 लाख मतदारांचा समावेश केला. या 118 पैकी 102 मतदारसंघात भाजप उमेदवार विजयी झाले असा गंभीर आरोप लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केला. हिंदू राष्ट्र म्हणून आपला देश पुढे न्यायचा असेल तर विद्यार्थी हेच आमची खरी संपत्ती आहेत असं विधान मंत्री नितेश राणेंनी केलं. कोणीही आपल्या हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहता कामा नये असंही ते म्हणाले. पुण्याच्या राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्यांवर अत्याचार करून त्यांना बुडवून मारल्याची धक्कादायक घटना घडली. आता चिमुकल्यांच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून
मोठ्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं. महिला आणि बालकल्याण अधिकाऱ्यांनी राजगुरुनगरमधल्या पीडित कुटुंबाची आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आमच्याकडून शक्य होईल ती मदत करू असं आश्वासन अधिकाऱ्यांनी कुटुंबाला दिलं. 2 चिमुरड्यांच्या हत्येनंतर राजगुरुनगरमधल्या तीव्र पडसाद उमटत आहेत. राजगुरुनगरमध्ये भटक्या विमुक्त जमातीतल्या कार्यकर्त्यांनी पुणे नाशिक मार्ग रोखून धरला. नांदेडमध्ये तरुणांनी उच्छाद मांडला. हॉर्न का वाजवला या रागातून एका तरुणानं चक्क कारवर चढून चालकाला मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात हल्ल्याच्या घटना सुरू आहेत. मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला करण्यात आला. सरपंच नामदेव निकम यांच्या 4 व्हीलर गाडीवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. नाशिकच्या त्र्यंबक रोडवर अपघात झाला. ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. जळगावात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान पावसानं रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. बुलढाण्याच्या खामगाव आणि शेगाव तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. दरम्यान या पावसामुळे रब्बी पिकं धोक्यात आल्यानं शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसाचा रब्बीचा हरभरा, गहू आणि भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे चिंता आहे. अकोला जिल्ह्यातल्या काही भागात पावसानं हजेरी लावली. काही दिवसापासून अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं. आज सकाळी रिमझिम पाऊस बरसला. या पावसामुळे शेतातील वेचणीला आलेल्या कापसाला फटका बसण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात आज गारपीट होण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला उद्या येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण. नागपुरात कारवरील नियंत्रण सुटल्यानं सोनेगाव तलावाच्या काठावर असलेल्या पायऱ्यांवर कार आदळली. अपघातात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डोंबिवलीच्या सुभाष रोडवरच्या हॉल जवळ एक झाड रस्त्याच्या कामादरम्यान अचानक MSCBच्या चालू असलेल्या लाईनवर कोसळलं. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र झाड कोसळल्यानं काही वाहनांचं मात्र नुकसान झालं. केशू चंदनाणी या ठेकेदारानं उल्हासनगरमधल्या कॅम्प नंबर 3च्या OT सेक्शन परिसरामध्ये रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम केलं. त्यामुळे मनसैनिक आक्रमक झाले. मनसैनिकांनी या ठेकेदाराला रस्त्यातच घेरलं आणि जाब विचारला. मुंबईतल्या प्रदूषणाचा विळखा कमी करण्यासाठी महापालिकेनं गेल्या वर्षभरापासून स्वच्छ मुंबई मोहीम हाती घेतली. यासाठी सुमारे 500 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे. तर धुळीचं प्रमाण काही कमी होत झाल्यानं दिसत नाही. भंगारातील लाकूड, कोळसा जाळून चालणाऱ्या बेकऱ्यांमुळे मुंबईतील प्रदूषणात भर पडतेय. या बेकऱ्या बंद करण्यासाठी MMPCBनं आणि पालिकेच्या पर्यावरण विभागानं वेगानं हालचाली सुरू केल्यात. त्यानुसार मुंबईतल्या 276 बेकऱ्यांवर पालिकेच्या पर्यावरण विभागानं नोटीस बजावली. मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी 100 नवीन धूळ शोषण यंत्र घेण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. तसंच लाकडाच्या स्मशानभूमीचं रूपांतर इलेक्ट्रिकमध्ये झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होईल असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. शहरात आणि उपनगरात उघड्यावर डेब्रिज वाहून नेणाऱ्या 693 वाहनांवर महापालिकेनं जोरदार कारवाई केली. त्यात 11,83,000 रुपयांचा दंड वसूल केला असून ही कारवाई यापुढे सुरू राहणार असल्याचं विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी सांगितलं. थंडीतील शेकोट्यांबरोबर सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर जाळण्यात येणारा कचरा मुंबईतल्या हवेच्या प्रदूषणात आणखी भर टाकतोय. पालिकेनं त्यामुळे कारवाईला सुरुवात केली आहे. पर्यावरण विभागानं 352 तक्रारी आल्या. पालिकेनं 91,000चा त्यातून दंड वसूल केला. मुंबईतल्या महापालिका शाळांमध्ये मराठी माध्यमांपेक्षा इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा ओढा असून त्यासाठी महापालिकेनं यंदा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली. पालिकेच्या या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये गतवर्षी 10,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवला असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यानं बाजारभाव नियंत्रणात आले. घाऊक बाजारामध्ये शेवगा शेंगाचे दर 1 आठवड्यात प्रति किलो 120 ते 180 वरून 60 ते 90 वर आले. वाटाणा सुद्धा 67 ते 80 रुपये ते 46 ते 50 रुपयांपर्यंत खाली आला. सर्वसामान्यांच्या नियमित खाण्यावरील एक खाद्य म्हणजे अंड. सध्या थंडीचा जोर वाढल्यानं घाऊक बाजारपेठेत एक अंड 7 रुपयांना, किरकोळ बाजारात 7.5 रुपये दरानं विक्री होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या मध्य रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा लक्षणीय प्रतिसाद मिळतोय. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत या ट्रेनच्या आसन क्षमतेच्या तुलनेत प्रवासी संख्या
102% एवढी नोंदवली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या भुयारी मार्ग प्रकल्पात मुंबई पोर्ट ऑथॉरिटीनं खोडा घातलाय. या प्रकल्पासाठीच्या जागेच्या मोबदल्याचा तिढा सुटलेला नसून MBPA कडून भाडेकरानं ही जागा घेण्याची अट MMRDAच्या पुढे ठेवण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाच्या पहिल्या टेक ऑफची डेडलाईन फुकण्याची शक्यता आहे. विमानाच्या उड्डाणासाठी आवश्यक असलेली विविध पात्रता चाचणी सिडकोने यशस्वीरित्या पार केल्या असल्या तरी टर्मिनल इमारतीसह अत्यावश्यक कामं सध्या प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे आणखी 6 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. 12वीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे आज रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी इथून पाणीपुरवठा केला जाणाऱ्या शहरांना पाणीपुरवठा केला जाणार नाही. मुंबई शहर आणि उपनगरात प्रदूषणानं आरोग्याला हानिकारक ठरणारी धोकादायक पातळी गाठली आहे. हवेची गुणवत्ता प्रचंड खराब पातळीवर नोंदवली गेली आहे. वाढत्या प्रदूषणावर आळा आणि पर्यावरण तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेनं तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी न करणाऱ्या 28 बांधकामांना मुंबई महापालिका प्रशासनानं नोटीस बजावली आहे. नियमांचं अनुपालन केलं नाही तर काम थांबवण्याची नोटीस देणं किंवा कामाचं ठिकाण सील करणं यासारखी कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आला. मुंबईतील हवेचा दर्जा गेल्या काही महिन्यांपासून खालावत चालला असून मुंबईतील काही भागात हवा सातत्यानं वाईट ते अति वाईट श्रेणीत नोंदवली जाते. यात बोरिवली, मालाड, देवनार, शिवाजीनगर, माझगाव, कांदिवली या परिसराचा समावेश आहे. गेल्या महिन्याभरात 10 ते 15 दिवस अतिवाईट तर उर्वरित दिवस हवा वाईट श्रेणीत नोंदवली गेली. 31साठी देशविदेशातील पर्यटक रायगड जिल्ह्यातल्या कर्जत, खालापूर, अलिबाग, दिव्यागार इथं मोठ्या संख्येने येतात. या उत्सव काळात इथल्या हॉटेल, फार्म हाऊसमध्ये रात्रभर रेव पार्ट्या होतात. ड्रग्ज माफिया सुद्धा इथं सक्रिय असतात. त्यामुळे रायगड पोलिसांनी त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी यंदा विशेष पथकं तयार केली आहेत. केंद्र सरकारनं राज्याला गतवर्षी 2023-24 मध्ये 93.22 कोटी लिटर्स इतक्या मंजूर केलेल्या कोट्यापैकी हंगाम अखेर 81 कोटी 37 लाख लिटर इतका इथेनॉलचा पुरवठा ऑइल कंपन्यांना केला. केंद्रानं निर्धारित केलेल्या दरानुसार 4,941 कोटी 92 लाख रुपये मिळण्याची माहिती साखर आयुक्तांकडून देण्यात आली. भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत असून यावर तोडगा काढण्यासाठी भाजप आमदार महेश चौगुले यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांची भेट घेतली. बैठकीत 15 दिवसात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवू असं आश्वासन पंकज शिरसाट यांनी दिलं. कधी पावसाअभावी तर कधी अतिवृष्टीमुळे होणारं पिकांचं नुकसान, शेतीमालाला भाव नसणं, कर्जबाजारीपणा यासारख्या कारणांमुळे मराठवाड्यातील शेतकरी मेटाकुटीला आलाय. त्यातून अनेक जण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. गेल्या 11 महिन्यात विभागात तब्बल 822 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक 160 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. एक महत्त्वाची बातमी आहे. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 6 जानेवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी बजावण्यात आली आहे. केज न्यायालयानं त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली. यानंतर पुन्हा वेगवान बातम्यांचा आढावा. जालना जिल्ह्यात हवामान बदलामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. घाटी जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. तर प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात आलं. नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी वाहतूक नियमात बदल करण्यात आले. तर काही ठिकाणची अवजड वाहतूक बंद करण्यात आली. यवतमाळमध्ये जय हिंद लोक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी भीक मागू आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा GR तातडीनं काढण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. पुसदच्या भोजला गावात गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. गावातील मुख्य रस्त्यांवरचे खड्डे पडल्यानं गावकरी आक्रमक झाले. तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली. पुण्यात ST कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. ST कोऑपरेटिव्ह बँकेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. बँकेच्या संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. दरवर्षी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी होती. त्या अनुषंगाने यंदाही भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सुरक्षेचा आढावा घेतला.
जळगावच्या चोपड्यातल्या भुयारी गटाराचं काम गुजरात एजन्सीच्या हाती आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेवर धडक देत अधिकाऱ्यांना विचारला. शिर्डीत साईंच्या चरणी 12 लाख रुपये किमतीच्या सोन्याचा मुकुट दान करण्यात आला. इंदोरचे व्यावसायिक जुगल जयस्वाल यांनी हा मुकुट दान केला. पुणे जिल्ह्यात भात पिकाचं आगार म्हणून ओळखलं जाणाऱ्या रायगड पश्चिम हवेलीसह पानशेत वरसगाव धरण भागात भात मळणी अंतिम टप्प्यात आली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा भाताच्या उत्पादनात 10 ते 15% वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोकण प्रांताच्या 59व्या प्रांत अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सावंतवाडीच्या भोसले नॉलेज सिटीमध्ये हे अधिवेशन आयोजित करण्यात आले. सफला एकादशीच्या निमित्तानं मुक्ताईनगरमध्ये संत मुक्ताईंच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी सुरू झाली आहे. दरम्यान पायी दिंड्या वारकऱ्यांच्या भाविकांच्या वाहनांमुळे मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होती. नाशिक महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त मनीषा खत्री यांनी पदभार स्वीकारला. राहुल कर्डिले यांची नियुक्ती रद्द करून मनीषा खत्री यांना नियुक्ती देण्यात आली आहे. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अधिकारी पदाचा पदभार वानमथी सी यांनी स्वीकारला आहे. सरकारनं नुकताच आदेश काढत वर्ध्याच्या जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली केली होती. त्यांच्या जागेवर राज्य कर विभागाच्या सहआयुक्त वानमथी सी यांची जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातल्या कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. सीसीआयच्या केंद्रांवर अनेक अटी आणि शर्तींच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक होतीये. त्यामुळे आता सरकारनं प्रति क्विंटल मागे ठोस अनुदान देण्याची मागणी करत शेतकरी आता आक्रमक झाले. सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या कदमवाडीतल्या एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेत वटवाघळांच्या टोळीनं हल्ला करत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. शेतकऱ्यांचं तब्बल 4 लाख रुपयांचं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावर तिघांनी बनावट भरती प्रक्रिया राबवल्याचं समोर आलं. लष्कराच्या गणवेशात आलेल्या तिघांनी बेरोजगार उमेदवारांची भरती प्रक्रिया राबवून 93 तरुणांना 5,98,000चा गंडा घातला. कल्याणमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झालाय. ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढला. यावेळी परिसरातील दारूचे अड्डे उद्ध्वस्त करावे, नशेखोरांवर कारवाई करावी अशा घोषणा देण्यात आल्या. कल्याण प्रकरणाच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला. अपहरण करून अत्याचार आणि नंतर हत्या करणाऱ्यांना आरोपी विशाल गवळीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी संतप्त नागरिकांनी कल्याणपूरमधल्या कॅन्डल मार्च काढून आक्रोश व्यक्त केला. बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट. यवतमाळमध्ये बंदी घातलेल्या नायलॉन मांजामुळे वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले. मुलाला शाळेत सोडायला जात असताना मांजा गळ्यात अडकून बाईकवरचं नियंत्रण सुटलं आणि दोघांचाही अपघात झाला. रावेरच्या अहिरवाडी गावात गुरांच्या गोठ्याला आग लागली. दरम्यान गोठ्यात गुरं नसल्यानं मोठा अनर्थ टळला. या आगीत गोठ्यातील शेतीचं मात्र साहित्य जळून खाक झालं. श्रीरामपूर MIDC मधील फर्निचर कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत लाखोंचं साहित्य जळून खाक झालं. परभणी शहरातील उड्डाणपूल परिसरात असलेल्या गॅरेज आणि अन्य एका दुकानाला आग लागली. आगीत दोन्ही दुकानातील साहित्य जळून खाक झालं. भारताच्या उदारीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दिल्लीतलं त्यांचं निधन झालं आणि वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभरात हळहळ व्यक्त होतीये. श्वसनाचा त्रास होत असल्यानं मनमोहन सिंग यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचाराच्या दरम्यान त्यांचं निधन झालं. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. देशातील विविध स्तरातून शोक व्यक्त होतोय. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केलाय. मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यात महत्त्वाचं योगदान दिलं असं मुर्मू म्हणाले. PM मोदींनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी एक्स पोस्टमध्ये
त्यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आणि पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी लोकांचं जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला असा उल्लेख या पोस्टमध्ये. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. दुःखाच्या या काळात त्यांचं कुटुंब आणि नातेवाईकांसोबत मी संवेदना व्यक्त करतो, अशी भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली. मनमोहन सिंग यांनी आपलं अफाट ज्ञान आणि सचोटीनं भारताचं नेतृत्व केलं. त्यांची विनम्रता, अर्थशास्त्राचं सखोल ज्ञान यातून राष्ट्राला प्रेरणा मिळाली. मी एक गुरु आणि मार्गदर्शक गमावला, असं राहुल गांधी म्हणाले. राजकारणातील फार कमी लोकांना सरदार मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे आदर मिळाला. त्यांचा प्रामाणिकपणा आमच्यासाठी नेहमी प्रेरणादायी असेल आणि या देशावर खरोखरच प्रेम करणाऱ्यांमध्ये ते कायम वरच्या स्थानावर असतील, अशी भावना प्रियंका गांधींनी व्यक्त केली. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशानं एक उत्तम पंतप्रधान आणि अर्थतज्ञ गमावला, अशी भावना अशोक चव्हाणांनी व्यक्त केली. सिंग यांची नांदेडबद्दल विशेष आस्था होती, तसंच त्यांच्यासोबत आमचे कौटुंबिक संबंध होते, असंही चव्हाण म्हणाले. देशातील एक मोठं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं, अशी भावना भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी व्यक्त केली. पंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून त्यांची कामगिरी नेहमी लक्षात राहील, असंही ते म्हणाले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या. शरद पवार कृषीमंत्री असताना सिंग यांनी शेतकऱ्यांना 73,000 कोटींची कर्जमाफी दिली, अशी आठवण सांगत देशमुख यांनी आदरांजली अर्पण केली. मनमोहन सिंग यांनी देशाची आर्थिक घडी बसवली. ही पोकळी कधी भरून न निघणारी, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.